जसदीश कसबे विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहाचा मुख्य उद्देश म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. या सप्ताहाद्वारा लोकांनी प्राण्यांचे संरक्षण करावे आणि त्या संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घ्यावी हा असतो. कारण एखाद्या वन्यजीवाला होणारे दीर्घकालीन नुकसान संपूर्ण अन्नसाखळीला धोका निर्माण करू शकते. या सर्व वन्यजीवांचे अन्नसाखळीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. पटेरी वाघ, खवले मांजर, कस्तुरी मृग, सोनेरी कोल्हा असे कितीतरी प्राणी आज धोक्यात आहेत. एवढंच नव्हे मंडळी, एवढंच नव्हे, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि राज्य प्राणी हा म्हणजे शेकरू हा सुद्धा आज संकटात आहे. चला तर मग भेटूया या वन्यजीवांना. नमस्कार, मी शेकरू एक मोठी अशी बहुरंगी खार आहे. मी महाराष्ट्राची राज्य प्राणी देखील आहे. माझा रंग लालसर तपकिरी व त्यात पांढरा, पिवळा, काळा रंग मिसळलेला असतो. माझी शेपूट लांब व झुपकेदार असते. मी झाडांची पाने, फळे, शेंगा, बिया खाते आणि जंगलात राहत असल्या कारणाने माझ्या निसर्ग अधिवासाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे जंगलातील झाडांची तोड थांबवा व निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आमचे संरक्षण करा. मी खवले मांजर म्हणजे शेतकऱ्यांचा मित्रच बरं का. मी दिवसभरात हजारो कीटक म्हणजे मुंग्या आणि वाळवी खातो, ज्यामुळे नैसर्गिकरित्या कीटक नियंत्रणाचे मी काम करत आहे. औषधे व इतर गोष्टींसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात माझी अतिशय मोठी मागणी आहे. यामुळे माझी बेकायदेशीर शिकार तसेच तस्करीही केली जाते. निसर्गातील अन्नसाखळीचा मी एक महत्त्वाचा घटक आहे, पण सध्याच्या युगात आमचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे खवले मांजर वाचवा व खवले मांजरांचे रक्षण करा. नमस्कार, मी आहे पट्टेरी वाघ. आशिया खंडातील आढळणारा मांजरी कुळातील एक प्राणी आहे. मी माझ्या केशरी रंगावर असलेल्या काळ्या उभ्या पट्ट्यांमुळे उंच गवत किंवा झाडांच्या सावलीमध्ये लपू शकतो. मी मांसाहारी प्राणी असून मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी खातो, जसे की रानडुक्कर, चितळ इत्यादी. परंतु शहरीकरण आणि मानवी वस्तीमुळे माझ्या नैसर्गिक अधिवासाचे तुकडे झाले आहे, ज्यामुळे माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून जंगलतोड थांबणं, माझी शिकार व तस्करी करणे थांबवा, कारण आमची संख्या कमी होत आहे. अशाने पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल ढासळू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी सोनेरी कोल्हा. मुंबईसारख्या शहरी भागात जरी तग धरून असलो तरी आमच्या अधिवासात होणारे बदल, प्रदूषण आणि अधिवासातील घट यांच्यामुळे आमच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. अनेकांना माझ्याबद्दल माहिती नसल्यामुळे नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे कानवन आणि गवता प्रदेशांसारख्या माझ्या अधिवासाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना आमच्या संवर्धनाबद्दल जागरूकता करणे गरजेचे आहे. नमस्कार, मी आहे कस्तुरी मृग. आमच्यामधील नर कस्तुरी मृगाच्या पोटात कस्तुरी ग्रंथी असते. या कस्तुरीसाठी आमची शिकार केली जाते, ज्यामुळे आमची प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे. आम्ही विशिष्ट वातावरणात, जसे की उंच पर्वतीय प्रदेशातील दाट जंगलामध्ये आढळतो. आमच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. नमस्कार, मी रेड पांडा, आशियातील हिमालयीन जंगलात आढळणारा एक प्रमुख प्राणी. मी जास्त करून बांबूंच्या जंगलात आढळतो. मी देखील पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु माझी बेकायदेशीरपणे शिकार केली जाते व माझे बेकायदेशीरपणे मला पाळले देखील जाते. माझा मांसाचा वापर बेकायदेशीर कामांसाठी होतो. मानवाकडून होणारे अतिक्रमण आणि विकास यामुळे माझ्या निवाऱ्यावर बहुतेक परिणाम होतो. त्यामुळे आमचे संवर्धन करणे मानवाच्या हातात आहे आणि गरजेचे देखील आहे. धन्यवाद. मानव आता
आता खूप प्रगती करत आहे आणि या आणि अशा कितीतरी प्राण्यांच्या अधिवासावर आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सर्व सजीव म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. म्हणूनच चला आपण सर्व मिळून संकल्प करूया. वन्यजीव वाचवा, जीवन वाचवा. प्राण्यांचे संरक्षण करा, पृथ्वीचे भविष्य उज्ज्वल करा. शिकार करू नका, जीव वाचवा. वन्यजीव आपले मित्र, त्यांचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य. हात मिळवा आणि वन्यजीव वाचवा. निसर्गाशी मैत्री करा, वन्यजीवांचा आदर करा.